त्यांनी घेतलेली आहे। शशिकांत शिंदे यांच्या विरोधात साताऱ्यातून उदयनराजे हे आघाडीवर आहेत। अखेरच्या फेऱ्यांमध्ये आता साताऱ्यामधून उदयनराजे हे आघाडीवर आहेत। धुळ्यामधून काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांचं लीड घटलेलं आहे। शोभा बच्छाव यांचं लीड 13,000चं लीड जे ते आता 7,000वर आलेलं आहे। तरी कोकणामधला हा जल्लोष आपण पाहतो। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामधला नितेश राणे या ठिकाणी कार्यकर्त्यांसमवेत गुलाल उधळताना नारायण राणे यांचा विजय या ठिकाणी निश्चित मानला जातोय। अखेरच्या काही फेरी शिल्लक आहेत आणि तिथे नारायण राणे यांनी सातत्यानं लीड घेतलेला आहे आणि त्यामुळे नारायण राणे विजयाच्या उंबरठ्यावर। ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील 23,000 मतांनी आघाडीवर आहेत। मिहीर कोटेच्या ईशान्य मुंबईतून पिछाडीवर। ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील 23,668 मतांनी आघाडीवर आहेत, तर भाजप महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा सध्या पिछाडीवर बघायला मिळतात। आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पहिल्यांदाच कमळ फुलला, नारायण राणे विजयाच्या वाटेवर। ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील हे सध्या आघाडीवर आहेत, मिहीर कोटेचा हे पिछाडीवर जाताना बघायला मिळत आहेत। 23,668 मतांची लीड घेतली आहे संजय दिना पाटील यांनी। ईशान्य मुंबईतून मिहीर कोटेच्या पिछाडीवर संजय दिना पाटील यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे। 23,668 मतांनी संजय दिना पाटील आघाडीवर। मराठी अस्मितेचा मुद्दा सुद्धा या निवडणुकीत चर्चित होता, त्याचा फायदा झालाय का? त्याचबरोबर मुस्लिम आणि दलित मतं सुद्धा संजय दिना पाटील यांच्या बाजूने वळलेली आहेत का? शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूने मिळालेली आहेत का? ते या लीडवरून दिसत आहे। तर नारायण राणे 34,000 मतांनी आघाडीवर। अखेरच्या